महायुतीत विधानसभा निवडणुकीच्यासाठी जागा वाटपाचं जे सूत्र आहे ते ठरलं नसताना अजित पवारांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय। अजित पवारांच्या वाट्याला विधानसभेच्या 60 जागा येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अजित पवारांनी कर्जतच्या मेळाव्यात केलेल्या 80 ते 90 जागांच्या दाव्याचं काय असा सवाल उपस्थित केला जातोय। विधानसभा निवडणूक तोंडावरती आली आहे, त्यामुळेच राजकीय मेळावे आणि यात्रांचं पेव फुटलंय। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जातोय। अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा सुरू केला। यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर भर दिला जातोय। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी एक प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे, पण विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप महायुतीत जागा वाटपाचं सूत्र काही ठरलं नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कुणाच्या वाट्याला किती जागा येणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। पण अजित पवारांनी नुकतंच पक्षाच्या युवक मेळाव्यात विधानसभेच्या जागांविषयी सूचक वक्तव्य केलंय। जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा। अजित पवारांनी बोलताना विधानसभेच्या 60 जागांचा उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। खरं तर अजित पवारांच्या महायुतीतील एंट्रीमुळे शिवसेना भाजप युतीतील केवळ सत्ता समीकरणच बदललंय असं नाही, तर जागा वाटपाचं सूत्रही बदलणार आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पाहायला मिळालं। लोकसभेत भाजपनं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या आणि त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला आपल्या पारंपरिक जागांवर पाणी सोडावं लागलं होतं। तर अजित पवारांच्या वाट्याला अवघ्या 4 जागा आल्या होत्या। त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कुणाच्या वाट्याला किती जागा येणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। त्यांनी काँग्रेसमधील काही विद्यमान आमदारांचाही उल्लेख केला। काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्याम सुंदर शिंदे, अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे। आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील। आता निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60 वर आले, म्हणजे पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता मला दिसते आहे। कदाचित 60 मागावेत, जे दिले ते पदरात पाडून घ्यावेत। बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारसा प्रभाव पाडता आला नाही। बारामती या स्वतःच्या मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना पराभव पत्करावा लागला। तर शिरूर लोकसभेची जागा अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती, पण तिथंही अजित पवारांना उमेदवार निवडून आणता आला नाही। लोकसभेच्या लढाईत काका शरद पवारांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली। एवढंच नव्हे तर शरद पवारांनी 2019च्या तुलनेत दुप्पट जागा जिंकून आणल्या। लोकसभेचा अनुभव पाहता अजित पवारांनी फुंकून पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांनी कर्जतमधील पक्षाच्या मेळाव्यात विधानसभेच्या 80 ते 90 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। पण लोकसभेचा अनुभव पाहता महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येणार हाच खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।